हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे सगळे जर मस्त मजेत आहात ना. तर आत्ता 12 वाजलेले आहेत आणि सगळी कामं आवरेपर्यंत खरंच खूप उशीर झाला आणि आता बाहेरच कडक ऊन पडलंय ना की गरमी तर भरपूर होती. दिवसभर पण फॅनशिवाय राहू शकत नाही. मध्ये पाऊस लागला तो लागला, पण खूप वातावरण खराब झालं होतं आणि आता परत रेग्युलर झालंय. पण काय आहे चालू दिवसभर थंड अजिबातच नसते, गरमीच असते आणि रात्री थोडीशी थंड वाटलं तर इकडे तर आमच्या इकडे लागतच नाही. मध्ये 2-3 दिवस थंडी पडली तेवढंच, त्याच्यानंतर काहीच नव्हतं. मग काही गरमी आणि गरमी सुरू आहे. तर आता 12 वाजलेले आहेत, अजून आमच्या जेवणाचं वगैरे काही झालेलं नाही आहे. आज अहो नाही आहे जेवायला, त्याच्यामुळे मग काय आम्हीच आहोत. तर आता मी विचार करत होते की काय बनवू, म्हणजे खिचडी भात बनवू का मसाले भात बनवू विचार चालू होता. तर म्हटलं आज खिचडी भातच बनवते. आणि जरी माझ्यासाठी जरी मी हे बनवलं तरी पण गोल्डनसाठी मला आता भात लावावं लागणार आहे, कारण की आता त्याचं जेवणाचं वेगळं असतं. तो काही खिचडी भात किंवा मसाले भात खात नाही, त्याच्यामुळे मग त्याला परत आता भात लावावं लागणार आहे. त्याच्यामुळे आता एका कुकरला भात लावेन आणि एका साईडला मी माझी खिचडी बनवेन, असं आहे. तर एक कामं चालू आहेत ना की कामं संपतच नव्हती, तरी पण अजून थोडं पसारा आहे काय काय, तर ते सगळं ठेवायचं पण आहे काय काय अजून बरंच. तर सकाळचा वेळ जो आहे ना तर ह्यातच गेला. हे करायचं आहे ते करायचं आहे, काय कामं काय संपतच नाहीत. आणि आत्ता काय, आज शनिवार आहे, आज कुठे जायचं नाही आहे खरं तर. म्हणजे गावी वगैरे काही जायचं नाही आहे, कारण की याचा ऑफिस आहे आणि आज काय मला वाटतं जास्त कामं वगैरे असणार आहे. त्याच्यामुळे मग काय आजचा काय प्लॅन नाही आहे. आणि रविवारचा उद्याचं बघू कसं काय ते, म्हणजे सकाळी भेटेल तर सकाळी, नाही तर काय ह्याचं काम असेल तर मग काय उद्या पण नाही, संध्याकाळी वगैरे गेलो तर. अजून तरवरचंच आहे, अजून काय नक्की नाही झालं आहे. खरं तर जायचं ठरवलेलं आधी आम्ही सॅटर्डे संडे जायचं म्हणून, कारण की काहीतरी होतं प्लॅन करायचं एक. तर पण काय ते शक्य नाही झालं आहे. तर बघू उद्या जमलं तर, नाही तर मग काय कॅन्सलच असं आहे. त्याच्यामुळे काय होईना चालू होतं. म्हणून मग म्हटलं माझी कामं करायची की न करायची असं माझं झालं होतं. त्याच्यामुळे म्हटलं बघू कसं काय ते. काय आमच्या इकडे काय पर्यटन महोत्सव चालू आहे. तर मी गेलेली पहिल्याच दिवशी गेले, म्हणजे गुरुवारपासून सुरू झालं ना, गुरुवार शुक्र शनिवार रविवार 4 दिवस. तर मी गुरुवारी पहिल्याच दिवशी गेले. त्या दिवशी अजिबातच गर्दी नव्हती, पूर्ण सगळं रिकामं होतं आणि आम्ही लवकरच गेलो, 7च्या मनाने काहीतरी गेलेलं. आणि काय नाही, कार्यक्रम वगैरे मी काही बघितलं नाही. कार्यक्रममध्ये मला म्हणजे असं होतं की अरे कार्यक्रम म्हटलं काय बघायचं, त्यापेक्षा म्हटलं शॉपिंग करूया आपण. तर शॉपिंग करून आले, बाकी काही बघितलं नाही. आणि व्हिडिओ वगैरे काय बनवलं नव्हतं मी, कारण की मला पटकन यायचं होतं. काय झालं की गोल्डनचं खूप हे असतं, म्हणजे इतकं म्हणजे त्याचं असतं ना की नवरा कुठे गेलं तरी चालतो, पण मी कुठे जाता नाही आणि मी गेलं तर त्याला पण यायचं असतं. मग त्याला लपून छपून पण जाऊ शकत नाही. त्याला मी तयारी करत असताना त्याला कळलं होतं की ही आता कुठेतरी चालली आहे म्हणून, मला सोडून कुठेतरी चालली. आणि माझी पर्स वगैरे तो बरोबर ओळखतो ना, कुठची पर्स काढली तरी मग त्याला कळतं की हां ही चालली आहे, आता आपण पण तयार राहायला पाहिजे जाण्यासाठी. तर मग त्याचं खूप असतं दंगा, मग खूप दंगा करतो तो. माझ्यावर 2-3 वेळा भुकला आहे तो, म्हणजे ओरडणार मला की कुठे चालले, मला पण घेऊन चल म्हणून. तर मग थोड्या वेळातच लगेचच आलं, मी जास्त थांबलं ते. मला वाटतं किती 7:15 इथून काहीतरी बाहेर पडलो होतो आणि किती 8:30पर्यंत आम्ही आलो घरी, 8:30 पावणे 9पर्यंत. कारण हाच काय ऐकणार नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं की राहू दे. आणि काय मला कार्यक्रम वगैरे काय बघायचंच नव्हते. म्हटलं मी नवऱ्याला आधीच सांगितलं होतं मी फक्त शॉपिंग करणार, दुकानात मध्ये काय काय नवीन दिसेल मला जे आवडेल ते मी घेऊन येणार, बाकी मी म्हटलं कार्यक्रमाला काय थांबणार नाही. आणि घेतलं आहे काय काय तर मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. काय काय असं नेकलेस वगैरे घेतलेले आहेत, तर दाखवते मी थोड्या वेळाने तुम्हाला. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि गोल्डन बघा कसा पडलेला आहे तो. खरं तर तो जागा होता, मी काय करते ते बघण्यासाठी. आणि इकडे आता ही सगळी ज्वेलरी जी मी घेतलेली आहे ना ती म्हटलं तुम्हाला दाखवूया, तर यासाठी मी तशी ठेवून दिलेली आहे. आणि हे नेकलेस घेतलेले आहेत, हे काहीतरी 100-100ला मिळालेले आहेत. हे इयरिंग्स पण तितक्याच किमतीचे आहेत.
आणि इयरिंग्स घ्यायला गेले आणि डोकंच चालेना, म्हणजे कोणत्या कलरमध्ये घ्यायचं हेच माझ्या लक्षात येईना. मग शेवटी हा एक इयरिंग्स सिलेक्ट केला आणि बाकी काय माझं डोकं चालच नाही. आता कुठचा मॅचिंग काय घ्यायचं काही कळतच नव्हतं. तर ही एक डिझाईन होती. अशी डिझाईनमध्ये माझ्याकडे काही नेकलेस नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं ह्या डिझाईनमध्ये घेऊया. बरेच म्हणजे डिझाईन्स होत्या नेकलेसमध्ये, इयरिंग्स आणि बांगड्यांमध्ये पण बरंच काय काय होतं. पण त्या तिथे गेल्यावरती ना आपल्याला एक कन्फ्यूज व्हायला होतं, म्हणजे बरंच सगळं डोळ्यासमोर दिसलं काय ना की समजत नाही हे घेऊ का ते घेऊ, असं होतं ते. आणि सगळ्याच गोष्टी मग आवडायलाही लागतात. तर मी जास्तीत जास्त मला वाटतं मी ज्वेलरीमध्ये शॉपिंग केली, बाकी काही इतर गोष्टी मी नाही बघितल्या. आणि आम्ही गेलो होतो ना त्या टायमिंगमध्ये काही काही दुकानांमध्ये म्हणजे अशी म्हणजे सगळं ते लावायचं होतं त्यांचं सामान, म्हणजे जे कपड्यांचे वगैरे होते ना दुकानं, ते लावायचं होतं सगळं सामान त्याचं चालू होतं लावणं. त्याच्यामुळे काय तिकडे काय आम्हाला काही जास्त बघायला भेटलंच नाही. फक्त ही ज्वेलरीची वगैरे सगळी त्या होतं सगळं त्यांचं लावलेलं सामान, त्याच्यामुळे तिथे घेतलं. तर हे इयरिंग्स आणि 2 हे नेकलेस आणि एक शेवटचा नेकलेस जो सिल्वरमध्ये होता तो एक, म्हणजे असे 4 नेकलेस घेतले. त्याच्यानंतर आता इकडे ही रांगोळी घेतलेली आहे. रांगोळीचे हे सेटच होता, तर म्हटलं हा सेट घेऊया, कारण कसं गडबडीत वगैरे किंवा रोज आपल्याला रांगोळी काढायची असते, तर त्यावेळी असलं बरं पडतं. नाहीतर मग ते दररोज कुठे डिझाईन शोधत बसतात, त्याच्यापेक्षा म्हटलं हे आपलं बरं पडतं, पटकन आपलं काम होऊनही जातं आणि घाई गडबडीत की हे अशा गोष्टी बऱ्या पडतात. त्याच्यामुळे हा एक सेट होता, हा काहीतरी 100ला दिलं नाही त्यांनी. आणखी पण आहे एक सेट, तो पण मी तुम्हाला दाखवते. तर हा पण छान वाटला मला, हे असं आहे. आणि हे ना असा डबा जरी आपण उलटा जरी केला ना तरी त्याच्यातून पडणार नाही रांगोळी, असं त्यांनी सांगितलं नाही आहे. आता मी कधी याचा वापर नाही केला आहे. माझ्याकडे एक आहे माझ्याकडे अशी यातलं, मला वाटतं ते ओमचं आहे, पण मी त्याचा वापरच नाही केला. जसं आहे तसं ते पडूनच आहे माझ्याकडे. पण म्हटलं ह्याचा मी वापर करेन. तर इकडे अशा प्रकारचे फुलांच्या डिझाईन्स आहेत, लक्ष्मीची पावलं आहे, स्वस्तिक आहे आणि एक पंतीचं आहे. त्याच्यानंतर हा एक आहे देव्हाऱ्यापुढे काढावयाच्या साप्ताहिक रांगोळ्या आहेत, म्हणजे ना प्रत्येक वारी कुठच्या प्रकारची रांगोळी काढायची ना ती ह्यामध्ये आहे दिलेली. तर हे मला काहीतरी नवीन वाटलं, तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर इथे ना सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या ना या रांगोळ्या आहेत आणि त्यांचं म्हणजे कुठच्या वारी कुठची रांगोळी काढायची हे सगळं त्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि कशासाठी आहे ते पण दिलेलं आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. तर हे पण चांगलं वाटलं, म्हणजे हे मी पहिल्यांदाच बघितलं, मला एवढं आधी कधी मी बघितलं नव्हतं. तर रोज कोणी रांगोळी काढणार असेल प्रत्येक वाराची तर त्यांना खूप छान आहे, उपयोगाचं आहे हे. तर इथे ह्यामध्ये ना सगळं दिलेलं आहे बघा, सोमवारची रांगोळी म्हणजे कोणती काढायची आहे आणि तिचं काय, म्हणजे त्याचं सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. सगळे ते वार जे आहेत त्यांच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या सगळ्या तिथे दिलेलं होतं. तर छान वाटलं हे पण, म्हणून मग हे घेतलेलं आहे. आणि एक छोटासा डब्बा पण आहे त्याचा छोटासा दिलेला, तर ते रांगोळी म्हणजे टाकण्यासाठी. आणि काय झालं आहे माहिती आहे का गोंधळ, हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आणि त्याच्यानंतर मला म्हणजे ठीकच वाटत नव्हतं, खरंच बरंच नव्हतं मला, म्हणजे इतकं हे वाटत होतं की अचानकच म्हणजे ताप आल्यासारखं झाला. संध्याकाळी चहा प्यायले, मला वाटलं की चहा प्यायल्यानंतर मला बरं वाटेल, पण काय बरं वाटलं नव्हतं. आणि आज अहोनी इकडे मासे आणलेले होते, सुरमई आहे बघत असाल तुम्ही, तिकडे वेंगुर्लेला सगळेजण गेले होते, तर त्यांनी ते एक काहीतरी मोठी सुरमई घेतली आणि मला वाटतं तिघांमध्ये काहीतरी वाटा केलेला आहे तो. तर ही सुरमई आणलेली आहे. तर सुरमई आणण्यापूर्वी आता मला वाटतं हा आला तो 9 वाजता काहीतरी आला असणार, 9 सव्वा 9पर्यंत. आणि त्याच्या आधी मला एक तर बरं नव्हतं, पण तरी पण म्हटलं आता ह्याने मला सांगितलं की मासे आणणार आहे, तर मासे आणणार आहे म्हटल्यावरती मग म्हटलं आता हे तर जेवण करावं लागेल. आणि दुपारी काय मी खिचडी भातच केलेला होता, त्याच्यामुळे रात्रीचं जेवण मला बनवायचंच होतं. बरं नव्हतं तरी पण मग मी काय केलं, भाकरी बनवून ठेवली आणि कुकर लावून ठेवला आणि वाटपाची तयारी आल्यानंतरच केली. काय वाटपाला काय फारसा वेळ नाही लागत माशाचं वाटप काढायला, पण ना मला बोलायची इच्छा नाही ना काय करायची, एवढं म्हणजे हातपाय वगैरे खूप दुखत होते. आणि कसं वाटत होतं मला ना की कधी एकदा जेवण बनतंय, कधी एकदा जेवते आणि गोळी घेऊन गप झोपते, असं माझं झालं होतं. आणि ही दोघं स्वीटी तरी शांत बसेल, पण गोल्डन आमचा शांत बसणार नाही, नुसता फिरत असणार पाठीमागून, कधी एकदा मला देते. तर त्याला पण जेवण मी वाढून घेतलं हा येण्यापूर्वी, तरी पण त्याचं ते मासे बघितल्यावर वेड्यासारखं नुसतं करत होता. आता तिकडे मी तिकडे फोडणीला दिलं आहे, तर ते थोडा रेडी होईल. मग याने मला सांगितलं की तुला बरं नाही तर राहू दे, मी मासे फ्राय करेन, बाकी काय तू करू नकोस म्हणून. तर आता मासे फ्राय ते
मासे सगळे स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यानंतर त्याला सगळं लावलं, तिखट मीठ वगैरे ते त्यानंच सगळं केलं. मी काहीच नाही केलं, मी फक्त सार बनवलं आहे आणि बाकी काय म्हटलं मी त्याला आधीच सांगितलं, म्हटलं मला काही जमणारच नाही म्हटलं. तर आता इकडे मासे फ्राय करायचं चालू आहे. आणि खरंच म्हणजे बरं नसलं ना की मला काहीच म्हणजे करायची इच्छा नसते, असं वाटतं की असं पडूनच राहावं. आणि माझं पण तसंच झालं होतं. पण व्लॉग पण मी केला नव्हता, म्हणून म्हटलं आता आमचं खरं तर ठरलं होतं शनिवार गावी जायचं आणि तिकडे मग व्लॉग वगैरे काय काय प्लॅनिंग होतं, पण ते काय हे नाही झालं. ह्याचं ऑफिसचं काम पण होतं आणि आता काही मला बरं नाही आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही गावी जाणं होईल की नाही ते. त्याच्यामुळे म्हटलं व्लॉग आपलं बनवूया. आणि इकडे हे दोघंजणं फिरत होती. आता इकडे सार जे आहे ते थोड्या वेळात रेडी पण होईल. आणि सार काय झालं माहिती आहे का, मी साराचं ज्यावेळी वाटप काढलं ना त्या वाटपामध्ये माझी लसूण टाकायचीच राहिली. माझ्या लक्षातच नाही वाटपामध्ये लसूण मी घेतली नाही. ती वाटप लावून झालं मिक्सरला आणि त्याच्यानंतर म्हणते अरे मी लसूणच नाही टाकली. मग काय माशांना आलं लसूणची पेस्ट लावलेली होती म्हणा आणि सुरमईच फक्त होती आणलेली, बाकी काय आणलेलं नव्हतं. त्याच्यामुळे सुरमईच सारामध्ये पण थोडीशी सुरमईचंच सार बनवलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना आलं लसूण लावलेलं होतं म्हणा, त्याच्यामुळे म्हटलं काय तर जाऊ दे जमून जाईल. तर इकडे सार वगैरे झालं आहे, सगळं आमचं जेवण रेडी झालेलं आहे आणि आता मी जेवायला बसलेलो आहोत. तर चला आजचा हा जो व्लॉग होता तो इतकाच होता. तब्येत बरी नसल्यामुळे मला काही बोलायची इच्छाच नव्हती. कधी एकदा जेवते आणि कधी झोपते असं झालं आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्लॉगला लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त आणि मजेत राहा. बाय बाय.